नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर सुरेखा मोंडकर यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. त्यांचं ह्यापूर्वी देखील मी साहित्य माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलवर सादर केलेलं आहे आणि त्याला तुमचा भरघोस प्रतिसाद लाभलेला आहे. तर माझी खात्री आहे आजचा लेख मलाही खूप आवडला आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक द्या. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा आणि जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा. यामुळे लेखिकेला आणि सादर करणाऱ्या मलाही खूप आनंद होतो. तर आपण ऐकूया आजचा लेख. लेखाचं शीर्षक आहे अशी मी अशी मी. मी काय कधी कुणाचं घोडं मारत नाही की कुणाला हत्तीच्या पायाखाली तुडवत नाही. त्यामुळे आमच्या फॅक्टरीमध्ये मी अगदी सर्वांना आवडते. पण हल्ली फॅक्टरीत गेले ना की विचित्रच अनुभव येतो. अहोंशी बोलताना मी त्यांना म्हटलं, मुलं हल्ली असं काय करतात हो? माझ्या डोळ्याला डोळा देत नाहीत. मी आल्यावर इकडे तिकडे सैरावैरा पळतात आणि काहीतरी फालतू काम काढून केबिनमधून नाहीसेच होतात. मी इथे असले ना तर त्या टोकाला निघून जातात आणि मी तिकडे असले ना तर चक्क वरच्या मजल्यावर पळतात. काय चालले काय हे? विचारमग्न होऊन माझ्याकडे थोडा वेळ बघत बसले आणि मग म्हणाले, तुला खरंच काही माहिती नाही? मी अस्वस्थच झाले. असं काय घडलं होतं जे मला माहिती नाही? खरंच मला माहिती नाही हो. काय झालंय? आपण आत आलो तेव्हा मुख्य दारापाशीच अशोक भेटला, हो की नाही? हां. तो तुला गुड मॉर्निंग म्हणाला. हां. मग? हं काय? त्यावर तू त्याला काय म्हणालीस? मी? मला काय म्हणाले? मला खरंच काही आठवत नव्हतं. मी नेहमी अगदी जबाबदारीपूर्वकच वागत असते. त्यामुळे मी काय बेजबाबदारपणे नक्कीच बोलले नसेल. म्हणजे मला तरी असं काहीच वाटत नव्हतं. कोणी जर गुड मॉर्निंग म्हणालं तर आपण काय म्हणायचं असतं? आता हे म्हणजे अगदी बिगरीतले प्रश्न झाले हो. पटापट सांगा बरं, नक्की काय झाले ते? इकडे माझं आता BP वाढायला लागले. हे कारण मला हल्ली खूप छान मिळाले. नको असणारे विषय बदलायला, थांबवायला मी ह्याचा अगदी यथेच्छ उपयोग करून घेत असते. तर अगं, तू त्याला म्हणालीस माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. म्हणाले होते खरं मी तसं. आता तुझ्या एक लक्षात आले का की हल्ली ड्रायव्हरपासून सिक्युरिटीपर्यंत सगळेच जण तुझ्यापासून पळ काढत असतात. पूर्वी दूधवाला घरामध्ये दुधाच्या पिशव्या आणून द्यायचा, तुझ्याशी 4 गप्पा करून मग जायचा. हल्ली तो पण गेटपाशी पिशव्या देऊन जातो. ज्याला त्याला तू आपली सांगत सुटतेस. फेसबुकवरच्या पोस्टला लाईक करा, कॉमेंट करा. मग काय झालं सांगितलं तर? हल्ली सगळेच सोशल मीडियावर असतात. जर त्यांना समजत नसेल तर आपण सांगायला नको? पण असं जिजिया लावल्यासारखं? सांगायचं असेल तर सांग प्रत्येकाला, पण परिणाम तर तुला दिसतच आहेत. खरंच परिणाम काही चांगले दिसत नव्हते. म्हणजे बदल तर करायलाच हवा आणि तो देखील स्वतःमध्येच. आपल्याला कधीच दुसऱ्यांना बदलता येत नाही ना. मग काय, स्वतःच बदलावं. काय करावं बरं? आयडिया. आता ह्यापुढे नवीन भरतीच्या वेळी नेमणूक पत्रातच एक क्लॉज घालायचा.
मॅमच्या फेसबुकवरील प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कॉमेंट करायची. आहे की नाही आयडिया? हुश, जीव अगदी भांड्यात पडला हो. ही आयडिया मला आधीच का बरं नाही सुचली? धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते.